परमपावन नियोजनामध्ये जी काही या ठिकाणी अनेकांची साधना चालते, अनेक महापुरुषांची साधना चालते, आज जवळजवळ 1,200 पुरश्चरण या स्थानात झाली. अशा प्रकारचं जे सिद्धस्थान आहे, अशा या सिद्धस्थानामध्ये परमपूज्य काकाजींचं पुरश्चरण आज समाप्तीला जात आहे. अशा या पुरश्चरणाच्या समाप्तीच्या निमित्तानं राष्ट्रसंत आचार्य परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचं आगमन, पूर्णाहुतीच्या वेळी यांची पावन उपस्थिती आणि आता त्यांचं पाद्यपूजन आदी त्यांचं मंतव्य, या सर्व गोष्टी आता आपण आपल्या अंतःकरणानं अनुभवणार आहोत. तेव्हा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय परमपूज्य दिनकर गुरुजी, वेदशास्त्र संपन्न दिनकर गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां. व्यासपीठावर उपस्थित श्रद्धेय परमपूज्य स्वामीजींच्या चरणी वंदन करतो. तसेच श्रद्धेय काकांच्या चरणी नमस्कार करतो आणि आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले पूज्य महाराजांच्या चरणी वंदन करतो. आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वेदप्रेमी सर्वांना दिगंबरा. आज आपण खरोखर भाग्यवान आहोत की आज या महान सोहळ्याच्या निमित्ताने आपण या पवित्र ठिकाणी उपस्थित आहोत. ज्या संस्थेमध्ये, ज्या आश्रमामध्ये आपण उपस्थित आहोत, ह्या आश्रमाची एक पीठिका आपल्या समोर मांडावी. ती पीठिका म्हणजे अशी आहे की या ठिकाणी असलेल्या आटली आणि वेदाध्ययन शास्त्राध्ययन करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. नवे आपल्या आश्रमात सावरगावी पण आले होते, घालेगावला पण काही काळ विद्यार्थी म्हणून गुरु महाराज होते. परंतु भगवंताची काही आगळी वेगळी लीला आहे. परंतु महाराज सर्व वेदाध्ययनाचं काय अल्पसं अध्ययन करून पुण्याकडे प्रस्थान केलं 2009मध्ये, 1999मध्ये. आणि पुण्यामध्ये राहून जवळजवळ 3-4 गायत्री पुरश्चरण एका किरायाच्या घरात राहून महाराजांनी पूर्ण केले. त्याच ठिकाणी रामनामाचा जप, दिगंबराचा जप पूर्ण करून आज आपण सर्वजण जर ऐकतो की महाराज जेवण करत नाहीत, तर त्या ठिकाणी जे आचार विचाराचा विषय होता, तर तिथला एक थोडासा प्रसंग आपल्यापुढे मांडू इच्छितो की त्यांच्यासोबत जे राहणारे 2 जण होते, त्यांचे बंधू आणि आमचे प्रशांतजी म्हणून, ते महाराजांसाठी रात्री 2 वाजता एका विहिरीवरनं पाणी आणायचे आणि रात्री 16 भरून ठेवायचे. पण एकदा असा प्रसंग झाला की त्या विहिरीचं पाणी आटलं आणि त्याच्यानंतर रात्री सर्वजण झोपले आणि पहाटे उठल्यानंतर दारामध्ये 2 नारळ कोणीतरी आणून ठेवले होते. आणि तोच संदेश महाराजांनी स्वीकारून किंवा आपण आता आजपासून नारळाचंच पाणी घ्यायचं, तर तेव्हापासून साधारण 2003-04 पासून महाराज नारळाचं पाणी घेतात. त्यानंतर तिथलं आटपून त्या ठिकाणी पुण्यात पण एक परमपूज्य रमेशभाई ओझांची कथाही त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्यानंतर या नाशिक क्षेत्री म्हणजे थोडक्यात त्यांना खरं म्हणजे नर्मदा तटी जाण्याची इच्छा होती. नर्मदेला गेले पण होते, पण तिथून भगवती नर्मदा मातेने की तुझं कार्य गोदातटी आहे असा आदेश देऊन या नाशिक क्षेत्री पाठवलं आणि पलीकडचा एक छोटा आश्रम आहे त्या ठिकाणी त्या जागेमध्ये झोपडी करून त्या ठिकाणीही 3-4 वर्ष गायत्रीचं अनुष्ठान करून 2012मध्ये या ठिकाणी प्रभू दत्तात्रेयांची स्थापना छोट्याशा मंदिरात झाली. त्यानंतर हा आत्ता 2023मध्ये ही विशाल वास्तू भगवान कल्पतरू भगवान दत्तात्रेयांची उभी झाली आणि 2023मध्ये हा आश्रम हे मंदिर उभं राहिलं. आणि महाराजांचं एकमेव उद्दिष्ट आहे की इथे येणाऱ्यांनी तद्धी तपस तद्धी तपहा, वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर स्वतःचे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी येऊन एकतरी मंत्राचं अनुष्ठान करून मंत्र सिद्ध करावा की जी परमपूज्य ब्रह्मश्री
कस्तुरे शास्त्री गुरुजींची म्हणजे बाबांची अपेक्षा होती आम्हा सर्वांकडनं, ती अपेक्षा महाराज आमच्या सर्वांकडनं पूर्ण करून घेत आहेत. जवळजवळ 108 सामुदायिक गायत्री पुरस्कार या ठिकाणी पूर्ण झाले. आपल्याला आनंदाची त्यातली गोष्ट अशी म्हणजे पूज्य काकांचं जे गायत्री पुरस्कार झालं त्याचा नंबर 108 आहे. आणि त्याच्यानंतर आत्ताच गोविंद महाराजांनी सांगितलं की जवळजवळ 125 पूर्ण झाले, तर ते आणखीही पूर्ण ती दुसरी 108ची शृंखला चालू आहे. या ठिकाणी महान तपस्वी लोक येऊन गेलेत. परमपूज्य मलुक पीठाधीश्वर राजेंद्रदासजी महाराज या ठिकाणी येऊन गेलेत. त्यानंतर राधाकृष्ण महाराजांची दरवर्षीच्या ठिकाणी कथा होते. त्यानंतर दत्तशरणानंदजी महाराज मोठे गोसेवक आहेत, त्यांचंही पवित्र आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आत्ताच परवाच इंद्रेशजी महाराजांचीही कथा या ठिकाणी झाली आहे. आणि यातले एक विशेष मान महाराजांना सांगू इच्छितो की दत्ताची मूर्ती ज्यांनी घडवली आहे तो खूप मूर्ती घडवतो, पण त्याने आणखी अनेक दत्तमूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला याच प्रकारची. पण तो एक दिवस इथे आला आणि महाराजांना भेटला आणि नमस्कार केला की महाराज अशी मूर्ती बनवण्याचा मी काटेकोरपणे खूप प्रयत्न केला, पण अशी मूर्ती काही मला परत बनवता नाही आली, असं त्यांनी या ठिकाणी येऊन कबूल केलं. एक सिद्धपीठ आहे, सर्वांनाच त्याचा अनुभव येतो की या ठिकाणी आलेला एकही व्यक्ती असं म्हणत नाही की आता परत जावं असं वाटतं. त्यामुळे हे भगवंताचं फार मोठं अधिष्ठान आहे. पूज्य स्वामीजींचंही या ठिकाणी दुसऱ्यांदा म्हणजे मला माहीत असलेलं आगमन या ठिकाणी काकांच्या गायत्री पुरस्काराच्या निमित्तानं झालेलं आहे. आणि आम्ही सर्वांनीच पूज्य स्वामीजींना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आपली वेळ आपली तारीख आम्हाला या ठिकाणी रामकथेसाठी मिळावी अशी आपण त्यांना विनंती केलेली आहे. आणि अग्निहोत्राची ही परंपरा या ठिकाणी आहेच आहे. त्यानंतर विशेषतः आचार विचार हा कटाक्षाने या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करतो. आणि महाराजांनी पण सांगितलं की अशीही ठिकाणं आवश्यक आहेत. आणि अशा पवित्र ठिकाणी पूज्य काकांचा सहवास आम्हा सर्वांना 16 महिने नवे नुसता नाही तर ज्ञानेश्वरी श्रवण करायला सगळ्यांना 16 महिने मिळाली. त्यानंतर कालच ज्ञानेश्वरीची सांगता या ठिकाणी संपन्न झाली. खूप लोकांनी आपापलं मनोगत त्या ठिकाणी काल व्यक्त केलं, खूप आनंद व्यक्त केला. आणि काकांनाही विनंती आहे की परत काकांनी या ठिकाणी यावं. जरी पुरस्चरण करण्याची म्हणजे हे नसेल संकल्पना तरी आम्हाला येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करावं. पूज्य स्वामीजींनी पण वारंवार या ठिकाणी येऊन आणखी यात काही असेल तर मार्गदर्शन करून हे सर्व कार्य करण्याची आम्हाला प्रेरणा द्यावी. एवढं बोलून मी माझं वक्तव्य या ठिकाणी थांबवतो. आदरणीय गुरुजींनी वास्तविक केलेलं आहे. या ठिकाणची महती सांगितलेली आहे. खरोखर अत्यंत समाधानाचं, प्रत्येकाला आपलं माहेर वाटावं अशा प्रकारचं हे स्थान आहे. या ठिकाणी यानंतर कुमारी हरिप्रिया हिला मी आमंत्रित करतो. पूज्य स्वामीजींच्या या सेवेकरता तिनं एक गीत गावं. भाग से
हरि अनंत हरि रूप अनंता गपध सा निध पग मग गपद सा गप गमग हरि अनंत हरि रूप अनंता कैसे कोई ध्यावे राग रागिणी के सुर सुर में राग रागिणी के सुर सुर में हरि निज रूप दिखाया धन्य भाग सेवा का अवसर पाया घट में गूंजा नाद निरंतर घट में गूंजा नाद निरंतर घट में गूंजा नाद निरंतर ज्योत जगी अंतर में ज्योति जगी अंतर में सौ सूरज के उजियारे में सौ सूरज के उजियारे में मैंने मुझको पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया धरती भीतर बीज पड़ा था प्रभु के चरण लगे तो धरती भीतर बीज पड़ा था प्रभु के चरण लगे तो बीज बन गया फूल गंध ले बीज बन गया फूल गंध ले दूर गगन तक छाया धन्य भाग सेवा का अवसर पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया चरण कमल की धूल बना मैं चरण कमल की धूल बना मैं मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया अवसर पाया अवसर पाया आज या ठिकाणी सर्वांच्या भाग्यानं या सेवेचा अवसर या सेवेची वेळ या सेवेचा सर्वांनाच लाभ मिळालेला आहे. अशा या सेवेत आदरणीय पूज्य स्वामीजींचं पूजन या ठिकाणी होत आहे. तेव्हा आदरणीय अनंतजी पोळ काका आदरणीय निरंजनजी पोळ यांनी वर यावं आणि पूज्य स्वामीजींचं पाद्यपूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय विकास गुरुजी यांना मी प्रार्थना करतो. आदरणीय पळसकर गुरुजी आणि आदरणीय दिनकर गुरुजी यांनाही विनंती करतो की आपण स्वस्ति नो मिमीतामश्विनामग स्वस्ति देव्यदीतिरनरमणा स्वस्ति पूषासु प्रादुर स्वस्ति द्यावा पृथिवी सुदेतुना स्वस्तये वायुमुपब्रवामहे सोमौ स्वस्ति भुवनस्य यस्पति
बृहस्पतिं सर्वगणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो प्रगणे स्वस्तये देवा वन्दुभव स्वस्तये स्वस्ति नो रतरपात्वं वसः स्वस्ति मित्रा वरुणा स्वस्ति पत्थे रेवतीं स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधिं स्वस्ति बन्धा मनूचरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुनर्ददता जानता सङ्गमे महीं स्वस्त्ययोऽनन्ताक्षमरिष्टनेमिं महद्भूतं वायसन्देवतानाम् असुरक्रमिन्द्रसकमुसमत्सो बृहद्यशो नाम हेमाम् अम्भोमुचामां गिरा सङ्गयञ्जस्वस्त्य श्रेयं मनसा च ताक्षम् प्रयातवाणिशरणं प्रपद्ये स्वस्ति तां आदेशवायन्नास्तु ॐ इन्द्राग्निरोचना दिवः परिवाजेषु भूषथः तद्वाञ्जेति प्रवीर्यम् श्नथद्वृत्रमुतसनो दिवाजमिन्द्रायो अग्निसहुरी सपर्याद इरज्यन्तावसव्यस्य भूरे सहस्रमासहसा वाजयन्ता प्रदर्शनेभ्यः पृतनाहवेषु प्रपृथिव्यारिचाथे दिवश्चा प्रसिन्धुभ्यः प्रगिरिभ्यो महित्वा प्रेन्द्राग्नि विश्वा भुवनात्यन्या मरुतो यस्य हि क्षये पाथा देवो विमहसः ससुगोपातमो जनः जिग्नीर्वायिग्यवाहसो विप्रस्य वावतीनां मरुदशृणुताहवम् श्रियसेकं भानुभिः सम्मिमिक्षिरेते रश्मिभिस्तर्पभिः सुखादयः ते वाशीमन्त इष्पिणो अभीरवो विद्रे प्रियस्य मारुतस्य धाम्नः न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्ववानशुः परेण नाकन्निहितं गुहायां विभ्राजते तद्यतयो विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे दह्रं विपापं परमेष्वभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसत्त्वस्थम् तत्रापि दह्रं गगनं विशोकस्तस्मिन् यतन्तस्तदुपासितव्यम् यो वेदादौ स्वरः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः आदरणीय पूज्य स्वामीजींचं पूजन या ठिकाणी माधव यानं पूज्य स्वामीजींना गोविंद गीतिकाष्टकम हे एक स्तुती सुमन समर्पित केलेलं आहे. ते वाचून मग त्यांच्या चरणी ते समर्पित केले जात आहे. योऽसौ सुधर्म कमले विमलः परागो वत्सश्च सन्ततधिया सततं सुदीर्घोः तं यः सदा चरणरतो हि सदूर्ध्वसङ्गो गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहम् सुश्रीदभोच्युतमुकुन्दतुभो सुनाविन् गोविन्दकृष्ण हरिराम च संकलाविन् गीयन्तमेव विमलं धृतशौरिभावं गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहम् श्रीरामजन्मसुभुवां
बहुयोगदन्तं सन्तं सुयोग्य मकुहाग्नतधर्मपादं नतधर्मपादं सूज्ञं सदैव सुधृतं स्वमनो मुकुन्दं गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहं प्रत्येक एव यमितं स्वतनुः प्रमादे सम्राजितं सुगतिना हि हरिप्रसादे धृत्या तु लक्ष्यमितरेभ्य पुलोकमोदे गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहं भक्त्या तु वेदपुरुषस्य समादिदेवम् आन्तं सदा समुपकृत्य हियांस्तुहीव अस्थापयत् विविधवेदसमालयान् वा गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहं यो वै सदार्यसुसनातनधर्ममार्गी यो वै सदोच्चतमसाधुमधूख्यसङ्गीः तं यः सदा गर्हपृष्ठ सुसुप्तरागी गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहं गच्छत्यसौ स्ववसरे ह्यधुना विकारी वैपञ्चसप्ततितमे हरिकीर्ति कुर्यात् सुमङ्गलममुष्य हरिर्मुरारी गोविन्ददेवममलं सुमनानतोऽहं तस्यामृतोत्सवसुलोकसुनन्ददोऽस्ति इत्येव तस्य सुगतिस्तु भवेत् इकीयं श्रीकृष्णभक्तगतिदस्य यदोः पदोः करोति गोविन्दसूनुरयमेव समर्थना वै गोविन्देन तु गोविन्दात् गोविन्दस्य सुकारिता स्तुतिर्गोविन्ददैवीयं नाम्ना गोविन्दगीतिका। आदरणीय पळसकर गुरुजी, आदरणीय दिनकर गुरुजी, आदरणीय पाठक गुरुजी, या आदरणीय विकास गुरुजी आदी सर्वांनी वर येऊन हे पत्र आदरणीय स्वामीजींना प्रदान करावा. माधव सुवासिनींनी देवदानाची
श्रीपादवल्लभ दिगंबरा सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सुयात्री यज्ञे सुयशसुतां दत्तं दुर्वाससं सोमम् आत्मेशं ब्रह्म संभवान् नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशमानंदी वल्लभम् यौन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय पुण्यसलीला गोदावरी मातेच्या परम पावन तटावर दत्तधामाच्या पूर्व पुण्यप्रद प्रांगणात भगवान दत्तात्रयांच्या चरणसन्निधीत वेदघोषाच्या नादानं परिप्लुत आणि झालेल्या या परिसरात दत्तधामच्या या प्रांगणात पूज्य श्री दत्तदास महाराजांच्या कुशल आणि प्रगल्भ नेतृत्वात चाललेल्या या सर्व कार्यक्रमांच्या मध्ये आज या पुरस्चरणाच्या सांगता निमित्तानं पूज्य स्वामीजी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज की पहिल्यापासून यांचा जन्म यांचं कार्याचा आरंभ आणि आपण्यासारख्या भोळ्या भाळ्या माझ्यासारख्या भोळ्या भाळ्यांच्यावर त्यांची कृपा राहिलेली आहे आणि मला शक्यता वाटत नव्हती की त्यांचा एवढा प्रचंड व्याप असल्यामुळे मी त्यांना आता बोलतानाच म्हणालो की आपण आणि द्रविड गुरुजी थेट पंतप्रधानांच्या जवळ गेल्यामुळे सगळा देश आमच्या मुठीत आहे असं आम्हाला वाटतं. असंच आम्हाला वाटत राहिलं आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्या प्रेमातली व्यक्ती जशी जशी मोठी होत जाते त्याप्रमाणे आपलं तिचं आपल्यावर प्रेम असतं असावं ते वाढत जातं. पण त्यांच्या कार्यात डिस्टर्ब होईल असं आपण करण्याकरता फार जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नये हा एक संकेत अशा प्रकारचा असतो. आणि या वेळेला ते जिथं असतील तिथले असतील तसे ते सुखी राहू आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनात आहोत. आपलंही जीवन आपण धन्य करावं या भूमिकेत असताना परंतु गायत्री मातेची श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भगवती गोदा मातेच्या पवित्र तीरावर या पवित्र श्री दत्तधाममध्ये आज एका मंगल सोहळ्याला उपस्थित राहण्याची मला अपूर्व संधी प्राप्त झाली. ती संधी ज्यांच्या 16 महिन्याच्या तपाचरणात न मिळाली त्या या 16 महिन्याचं अत्यंत कठोर तपाचरण करणाऱ्या आपल्या सर्वांच्या अत्यंत आदरणीय श्रद्धेय काकांचा आधी सर्वांच्या वतीनं सत्कार त्यांचं पूजन करून नंतर मी काहीतरी माझी वाङ्मय सेवा करणार आहे. काकांच्या सोबत आणखी 2 छात्रांनी सुद्धा पुरस्चरण पूर्ण केलं ही किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मी त्याही दोघांना या ठिकाणी बोलावतो, पाचारण करतो, त्यांनी पण यावं. या तिघांचं पूजन करूया. त्यांचं पुरस्चरण आज पूर्ण होत आहे. ज्या दिवशी पुरस्चरण पूर्ण होत आहे तो दिवस फार महत्वाचा असतो. ज्या दिवशी नवीन संन्यासी संन्यास घेतो, तुम्हाला ही गोष्ट कदाचित ठाऊक नसेल सुद्धा,
पण पूर्व संन्यासी त्याच्यापेक्षा वयानं किती मोठे असले तरी त्याला साष्टांग दंडवत प्रणाम करतात. नवीन संन्यासाला ज्या दिवशी संन्यास झाला त्या दिवशी तो नारायण स्वरूप आहे. त्यांच्याही करता त्याप्रमाणे गायत्रीचं पुरस्चरण आज पूर्ण होत आहे आणि आपण या तिघांचं दर्शन प्राप्त करू शकतो आहोत. ही फार मोलाची भाग्याची गोष्ट आहे. मी या तिघाही तपस्वी मंडळींचं थोडं पूजन आपल्या सर्वांच्या वतीने करतोय. आमचे वैदिक त्यामध्ये मंत्रघोषानं सहभागी होते. मघावाञ्छग्दितवतन्नावोदिभिर्विदृशो विमृधो दहि त्वं विरादस्पते राधसो महाक्षयस्यासि विधतः तन्तवा वयं मघवन्निन्द्रगिर्वणस्सुतावन्दो हवामहे इन्द्रस्पळुतवृत्रः परस्मानो वरेण्यः सनो रक्षिषज्जनमौ समध्यमौ समश्चात्पादुरपुरा त्वन्नः पश्चादधरादुत्तरादुत इन्द्रनिवाय विश्वदाः आरे अस्मत्क्रोडो हि दैव्यं भयमारे देवी अद्याश्व इन्द्रत्रा स्वपरे च वनः विश्वाजनो जलिद्रोन् सत्पते आदिवानकन्दरक्षिषः प्रभङ्गी शूरो माघः सम्मिश्रो वीर्यायकम् उभाते माघो वृषणाशनक्रतो यावजरं निवीक्षतो भद्रन्नो अपि वातयमनाः भुञ्जामितवाहविषा आदरणीय जिजिंनीवर यायचं. ग्राह्य जगराहय देवैतदेन्दस्या इन्द्राग्नि प्रमोक्तमेनाम् यदीक्षितायुर्यदि वा परेतो यदि मृत्योरान्तिरग्नितदेवा तमाहरामिनिर्वृतेरुपस्तादस्पाशमेनौषधशारदाया सहस्राक्षेण शतशारदेन शतायुषा हविषाहारशमेन शतय्यधेमौ शरदो न यातीन्द्रो विश्वस्य दुरितस्य पाराम् शतञ्जीव शरदो वर्धमानश्शतं हे मन्तान् शतमो वसन्तान् शतमेन्द्राग्नि सविता बृहस्पतिश्शतायुषा हविषेमं पुनरगुः आहारशन्त्वा वीरन्त्वा पुनरागा पुनर्नवा सर्वाङ्ग सर्वान्ते चक्षुस्सर्वायुक्तदेविदा रायो बुद्नः सङ्गमानो वसूना यज्ञस्य केतुरमन्मसाधनो वेद अमृतत्वं रक्षमाणासयेनं देवाग्निन्दारयन्द्रविणोदा नूतमुराच सदनमुरयीणां जातस्य न जायमानस्य दक्षां सतश्च गोपां भवतश्च भूरे देवाग्निन्दारयन्द्रविणोदाम् द्रविणोदा द्रवीणधस्तुरस्य द्रविणोदा
सदारस्य प्रयासद द्रविणोदा वीरवती मिषन्नो द्रविणोदारा सदने दीर्घमायो देवानो अग्ने समिधा वृधानो रेवत्पावश्रवसे विभाहि तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामलीन सिन्धु पृथिवी उदद्यौ ऊर्धाय शतवीर्याय शतोदयेऽभिनादिशाहे शरण्यो नः शरदो अजीतानिन्द्रो मे शतति दुर्हितानि विश्वा ये चत्वारः पथयो देवयानान्तराद्या वा पृथिवी वियन्ति तेषां यो अज्ञानि मदीति भावः तस्मै नो देवाः परिदत्तेह सर्वे ग्रीष्मो हेमन्त उत नो वसन्तः शरद्वर्षाः सुविरतन्नोऽस्तु तेषां ऋतूनागुं शतशारदानां निपात येषामभये स्यामा इदुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणदा बृहन्नमः तेषां वयगुं सुमदौ यज्ञियानां योगजीताः स्यामा भद्रां न श्रेयः समनैष्टदेवास्त्वया वसेन समशीमहित्वा सनोमयो भोऽपितो आविशश्वसन्तो कायतनुवेस्यो नः पुनस्त्वादित्या रुद्रा वसवः समिन्धतां पुनर्ब्रह्माणो वसुदीर्घयज्ञैः घृतेन त्वं धनुवो वर्धयस्व सत्याः सन्तु यजमानस्य कामाः आयुष्टे विश्वतो दधजयमग्निर्वरेण्यः पुनस्ते प्राण आयति परायक्ष्मगुं सुवामिते आयुर्दा अग्ने हविषोजुषाणो घृतप्रतीको घृतयो निरेधि घृतं पीत्वा मधुचारुगव्यं पिदेव पुत्रमभिरक्षतादिमाम् अग्निरायुष्मान् धवनस पुण्डरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री रामचंद्र प्रभु भगवान की जय सियावर रामचंद्र की जय का ठेवलं का? वीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दत्तात्रेय भगवान की जय जय रघुवीर समर्थ। पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतगुहे नमः। माधुरी रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। या पवित्र तीर्थ श्री दत्तधाममध्ये मी दुसऱ्यांदा आलोय आणि सौभाग्य माझं असं आहे की कुणातरी श्रेष्ठ व्यक्तीचं पूजन करण्याकरता मला दोन्ही वेळेला यावं लागलं. मागल्या वेळेला मी या ठिकाणी आलो तो आमचे श्री वेदमूर्ती पळसकर गुरुजींना भारतात्मा पुरस्कार प्रदान करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. आणि आज जो या ठिकाणी आलो तो श्रद्धेय काकांच्या पुरस्चरण सांगतेच्या निमित्तानं आणि त्यांच्यासोबत आणखी 2 युवकांनी केलेल्या पुरस्चरणाच्या सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी येणं घडलं. या तपोभूमीमध्ये येणं हे सुद्धा एक फार मोठं सौभाग्य आहे. आपल्या भारतवर्षाच्या कणाकणामध्ये दैवी शक्तींचा वास आहे यात शंका नाही. म्हणून तर दुर्लभम भारते जन्म अशा प्रकारचं आमच्या सर्व इतिहास पुराणांनी विदित केलेलं आहे. भारतभूमी आणि अन्य भूमी या समान नाही. गायन्ति देवा किल गीतकानी धन्यास्तु ये भारतभूमी भागे. जे या भारतभूमीमध्ये जन्म घेतात ते धन्य आहेत. अशा प्रकारची गीतं देवसुद्धा स्वर्गामध्ये गातात आणि खरोखर कणाकणातनं प्रत्येक प्रदेशातनं प्रत्येक प्रांतातनं दैवी शक्तींचा हा वास आपल्याला श्री भारतामध्ये प्रत्ययाला येतो. पण ही दैवी चेतना सुद्धा जागृत व्हायला लागते आणि ती जागृत होण्याकरता ज्या प्रकारची आराधना ज्या प्रकारची उपासना करायला हवी असं आमच्या ऋषींनी आम्हाला सांगितलं त्या प्रकारची उपासना सातत्यानं ती ज्या ज्या ठिकाणी चालेल त्या त्या ठिकाणी आपोआपच एक अत्यंत मोठं शक्तीचं केंद्र उभं होतं. मग ती कधी नामसंकीर्तनात्मक असते उपासना, कधी ती अर्चा, मूर्तीच्या अनेक प्रकारच्या उपचारांच्या बंधनं सिद्ध झालेली असते. अर्चावतार हा पण एक देवाचा अवतार आहे. भगवंताच्या मूर्तींना त्या अर्चांना श्रीमद भागवतामध्ये अवतार स्वरूप म्हटलेलं आहे. म्हणून त्यांचे निरनिराळे उत्सव सुद्धा ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सुद्धा या चेतनेची जागृती होते. पण हे सगळं भिन्न भिन्न संप्रदायामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं आहे. सगळ्या संप्रदायांचं मूळ असलेल्या भगवान वेदांनी आम्हाला जी पद्धती शिकवली, जी सर्वंकष आहे, जी सर्वांच्या करता लागू आहे,
आणि जी निश्चितपणे सर्वश्रेष्ठ आहे ती पद्धती म्हणजे वेदमाता गायत्रीची उपासना. वेदमाता गायत्रीची उपासना इतकी महत्वाची आहे. देवी भागवतातला तर एक संपूर्ण स्कंद श्रीमद भगवती गायत्री करता अर्पण केलेला आहे. आणि भगवान वेदव्यासांनी त्या ठिकाणी चक्कपणे सांगून टाकलं, सर्वे शाक्ता दिया प्रोक्ता, सर्वे शाक्ता दिया प्रोक्ता, न शैवांच वैष्णवाः गायत्री वेदजननी आदिशक्ती उपासते. भगवती गायत्री वेदजननी आदिशक्ती तिची उपासना ही मुळात खरी वैदिक उपासना आहे. आणि या उपासनेला विकल्प नाही. या उपासनेला विकल्प त्या लोकांच्या करता आहे फक्त ते वेदाचे अनधिकारी आहे. पण ज्यांना वेदाधिकार भगवंताच्या कृपेनं प्राप्त झाला त्या प्रत्येकानं गायत्रीच्या माध्यमातून आपलं जीवन आविष्कृत करावं, परिष्कृत करावं, अशाच प्रकारची आमच्या ऋषींची अपेक्षा आहे. अशाच प्रकारची आमच्या परंपरेची अपेक्षा आहे. आणि बाकी वेदातलं काही आलं न आलं, आता माझ्यापुढे इतके मोठमोठे पंडित बसलेले आहेत की या पंडितांनी किती किती वेदाध्ययन केलं, बापरे बापरे. सामान्य माणसाचं तर डोकं फिरायची वेळ येते. इतकं या लोकांनी भूकंपट्टी करून आपल्या मस्तकामध्ये साठवून ठेवलेलं आहे. पण भगवान म्हणून नाही म्हटलं ज्यांनी अशा प्रकारचं वेदाध्ययन केलं ते तर थोडंच आहे. पण ज्यांना ते दैवयोगानं काही कारणानं नाही जमलं, त्यांनी फक्त गायत्रीची आराधना नीट केली तरी सुद्धा त्यांचं जीवन सफल होऊ शकतं. गायत्री मात्र सारोपी, गायत्री मात्र सारोपी वरम विप्र सुयंत्रितः नायंत्रित त्रिवेदीपी सर्वाशी सर्व विक्रयी. भगवान म्हणूनचं हे वाक्य आहे. केवळ गायत्री येते आणि दुसरं काही येत नाही, पण सगळ्या प्रकारच्या नियमांचं पालन करून गायत्रीची आराधना करतोय. सुयंत्रित हा शब्द फार महत्वाचा आहे. अशा प्रकारची केली गेलेली आराधना ही सर्वांच्या कल्याणाकरता फार उपयोगी पडते, अत्यंत महत्वाची ती ठरते. या गायत्री उपासनेचं आमच्या रामायणामध्ये कशाबद्दल सांगू तुम्हाला. संपूर्ण वाल्मिकी रामायण हे गायत्री मंत्रानं भारित रामायण आहे. 24,000 श्लोक आहेत. प्रत्येक 1000 श्लोकानंतर एक एक पहिलं अक्षर घेतलं की गायत्री मंत्र तयार होतो. अशा प्रकारचं वाल्मिकी रामायण हे गायत्रीमय आहे. आणि या गायत्रीच्या उपासनेचं इतकं मोठं महात्म्य आमच्या ऋषींनी सांगून ठेवलं. पण त्या गायत्रीमध्ये सुद्धा आमच्या या उपासना पद्धतीमध्ये जी अनेक प्रकारची जटिलता आहे ना, ती जटिलता आहेच. तिचं पालन केलं पाहिजे का? केलं पाहिजे. त्याच्यातनं उपयोग होईल का? होईल. पण ज्याला ते करायचं नसेल, कुर्यादन्य नवा कुर्या, कुर्यादन्य नवा कुर्या, मैत्रो ब्राह्मण उच्यते जप्येनैव तु संसिद्धे ब्राह्मणो नात्र संशय. केवळ जपही करीत राहिला, बाकीचं काही न केलं तरी पण त्याला सिद्धी प्राप्त होतात असं भगवान म्हणून विश्वासपूर्वक सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे वेदमाता गायत्री चारही वेदांचं सार आणि त्या वेदमाता गायत्रीच्या जपातल्या सगळ्या सिद्धी आणि त्या सगळ्या सिद्धी कोणाकरता? केवळ जप करणाऱ्या करता नाही बरं का. एक लक्षात ठेवा, गायत्रीचा जप ज्या ज्या ठिकाणी होतो त्याच्या 2 गोष्टी आहेत. भौतिक आसमंतात राहणाऱ्या सगळ्यांचं कल्याण आपोआप होतं. सगळ्यांचं, आसपासच्या सगळ्या लोकांचं कल्याण होतं. कारण गायत्री मंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या मंत्रामध्ये एकट्या करता काहीच मागितलेलं नाही. न प्रचोदया असं म्हटलेलं आहे. आमची सर्वांची बुद्धी प्रेरित हो असं म्हटलेलं आहे. सर्वांची म्हटलंय ना, त्यामुळे बहुवचन आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला सांग. कांचीचे आमचे पूज्य परमाचार्य प्रातस्मरणीय शिवस्वरूप स्वामीजी महाराज
एकदा बोलता बोलता असं बोलले की अरे प्रत्येक गावामध्ये एक ब्राह्मण उभा करा, आचार्य राहून जो उपासना करेल असा एक ब्राह्मण प्रत्येक गावामध्ये निदान असला पाहिजे. तर लोकांनी विचारलं, प्रत्येक गावामध्ये तुम्ही एक ब्राह्मण म्हणताय त्याचा काय उपयोग होणार आहे, इतकी संख्या आहे. त्यांनी सांगितलं, एकानं उपासना केली, एकानं केलेली उपासना त्या संपूर्ण गावाच्या कल्याणाला कारणीभूत होणार आहे, गावाच्या कल्याणाला कारणीभूत होणार आहे. कशी त्यांनी उदाहरण दिलं, तुम्हाला ठाऊक असेल जुन्या काळामध्ये पॉवर हाऊस असायचे, म्हणजे गावाच्या बाहेर इकडे तिकडे कुठेतरी पॉवर हाऊस असायचं आणि तिथे मशीन चालायचं, त्यातनं वीज निर्माण व्हायची आणि ते विजेचे दिवे सगळ्या शहरामधनं त्या खेड्यामधनं गावामधनं लागायचे. स्वामीजी म्हणाले पॉवर हाऊस एका ठिकाणी असतं पण त्यामुळे प्रकाश सगळ्या गावामध्ये पोहोचला जातो. त्याप्रमाणे एका ब्राह्मणाने तपश्चर्या केली तर सगळ्या परिवाराचं, संपूर्ण त्या आश्रमंताचं कल्याण होतं. आणि म्हणून जेव्हा एक ब्राह्मण तपश्चर्या करत असतो तो स्वतः करता करत नाही. हे बघा, ब्राह्मणाचं जीवन स्वतः करता नाहीच आहे. जो माझं जीवन स्वतः करता मानतो तो, सगळे ब्राह्मण तर ब्राह्मणच आहे, पण सर्वोच्च प्रतीचा ब्राह्मण नाही त्याला म्हणता येणार. या समाजाच्या कल्याणाकरता, धर्माच्या रक्षणाकरता, या संपूर्ण देशाच्या उन्नती करता जो सातत्यानं खपत राहतो, स्वतः करता काही करण्याचा विचार करत नाही आणि त्यातनं जे कष्ट स्वीकारावे लागतील ते कष्ट स्वीकारतो, त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण सुत देहोयम क्षुद्र कामाय नेष्यते तिसराय तपसे चेह प्रेत्यानंद सुखाय. त्याचा जन्म हा मी नेहमी सांगत राहिलो वेदव्यास प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून की ब्राह्मण म्हणजे काय असतो. समाज मंदिरामध्ये मंदिरामध्ये ज्याप्रमाणे एखादा नंदादीप जळत राहतो त्याप्रमाणे समाज मंदिरामध्ये तिळतिळ सर्वांच्या कल्याणाकरता जळणारा नंदादीप म्हणजे ब्राह्मण, तो नंदादीप. म्हणून समर्थांनी म्हटलं ब्राह्मण रक्षावे आदरे, ब्राह्मण्याचं रक्षण झालं पाहिजे. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून काय निर्माण करायचं हा प्रश्न मला कोणी विचारला, मी सरळ सांगत असतो, उत्तम ब्राह्मण निर्माण करणं हे त्यातलं महत्वाचं कार्य आहे. आणि या ब्राह्मणाला ज्याप्रमाणे विद्या हे एक अत्यंत महत्वाचं साधन, त्याप्रमाणे तप हे दुसरं महत्वाचं साधन. विद्या आणि तप हे ब्राह्मणाचे नेत्र आहे. एकीकडे तो विद्यावान असला पाहिजे, दुसरीकडे तो तपस्वी असला पाहिजे. गायत्री पुरस्करण हे एक तप आहे, अत्यंत महत्वाचं तप आहे. आणि असं तप आहे की बाकी काही तप कोणी ब्राह्मण करो किंवा न करो त्याने गायत्री पुरस्करण करावं ही धर्माची त्याच्याकडनं मिनिमम कमीत कमी अपेक्षा असते. मग तो कोणी असे 16 महिने वेगळे काढून करेल किंवा तो रोज आपल्या नित्य व्यवहारामध्ये राहून सुद्धा त्या जपाची संख्या कमी ठेवून करेल, पण कुठल्या तरी पद्धतीनं गायत्रीची आराधना, गायत्रीची उपासना आपल्याकडनं घडत राहावी हे ज्याला कळलं तो ब्राह्मण. तपाचा सर्वात मोठा आदर्श आमचे पूज्य टेंबे स्वामी महाराज. त्यांच्यापेक्षा मोठा आदर्श तुम्हाला जगाच्या पाठीवर शोधून सापडणार. कसा तपस्वी असावा आणि तपस्याचं तेज काय असावं तुम्हाला कदाचित ठाऊक असेल किंवा नसेल, पण शेक्षेनाथ टेंबे स्वामींनी दत्ताची उपासना सुरू नाही केली. भगवान दत्तात्रय त्यांच्या पाठीमागे लागले, आमची उपासना करा ना, आमची देव म्हणतात आमची उपासना करा. काय उत्तर द्यावं टेंबे स्वामींनी? ते म्हणाले तुमची उपासना मी का करू? ब्राह्मणाला 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याने गायत्रीची उपासना करावी आणि त्याने अग्नीची आराधना करावी. अग्नी आणि गायत्री यांच्या पलीकडे ब्राह्मणाला देव, त्यामुळे मी तुमची उपासना करणार.
दत्त भगवान पाठीमागे लागले आणि त्यांनी सांगितलं, अहो तुमचा आमचा किती जन्मांचा संबंध आहे, करून तर बघा. आणि त्यानंतर टेंबेस्वामी महाराज जे दत्त भक्तीमध्ये रमले, ते इतके रमले की ते दत्तमय झाले. भगवान दत्तात्रय त्यांच्यासोबत रात्रंदिवस 24 तास त्यांच्यासोबत. लोकांना अनुभव येतात म्हणजे काय येतात, स्वप्नात पाहिलं, ध्यानात पाहिलं, एकदा पाहिलं, इकडे पाहिलं, तिकडे पाहिलं. हे असलं काहीच नव्हतं दत्त भगवान टेंबेस्वामींचं. 24 तास दत्तात्रय सोबत आहे. उठल्यानंतर काय करायचं, पूर्वेकडे चालायचं म्हणजे पूर्वेकडे चालायचं. आता इथे थांबायचं म्हणजे थांबायचं. कागद घ्या असं म्हटलं की कागद घ्यायचा, लिहू लागा म्हटलं की लिहू लागायचं. इतकं दत्ताधीन जीवन त्यांचं झालं. आणि त्यांनी हे प्रमाणित केलं की या कलियुगामध्ये दत्तासारखा देव तो संपूर्ण या कलियुगामध्ये प्रत्येकाला, मग तो आर्त असो, जिज्ञासू असो, ज्ञानी असो, अर्थार्थी असो, तो ब्रह्मचारी असो, तो ग्रस्त असो, तो वानप्रस्थ असो, तो संन्यासी असो, या सर्वांना सर्व प्रकारे उपयोगी पडणारी ही देवता, सर्वत्र उपलब्ध असलेली ही देवता. आणि मग ते त्यामध्ये रंगून गेले आणि त्यांच्याही लक्षात आलं ते सगळं पुढलंय. पण काय विश्वासाला ते सांगत होते, गायत्री माता आणि अग्नी या केली देव नाही. नंतर दत्तप्रभूंनी साक्षात्कार करून देऊन सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि वेद रहस्य त्यांना कळलं. मुळात या सगळ्याचं कारण काय, या सगळ्याचं मूळ कारण तप आहे. आणि म्हणून आपल्याकडे तपश्चर्या ही मुख्य आज्ञा आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्मदेवाला जी दोन अक्षरं ऐकू आली ती म्हणजे तप तप इति. तप म्हणून भारतीय संस्कृतीचा सर्वात आद्य शब्द तप हा आहे. आधार तप हा आहे. आमचे पूज्य परमाचार्य महाराज नेहमी हे सांगायचे, तपश्चर्या. ते नेहमी गेलं की ही गोष्ट काढल्याशिवाय राहत नसत. या कलियुगामध्ये या तपाचा लोप झाला. दत्तदास महाराजांनी या दत्तधामाच्या निर्मितीनं तपाचा एक आदर्श निर्माण केला. याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं. पुस्तकं वाचल्यानं सगळं जीवन कळत नसतं. कारण बुद्धीच्या स्तरावरती काही गोष्टी कळणं ही वेगळी गोष्ट आहे आणि अंतरंगातनं काही गोष्टींचं आकलन आपोआप होणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि त्यामुळे बुद्धीच्याही पलीकडे यो बुद्धे परतस्तु सहा असा जो परमात्मा, त्या परमात्म्याशी सरळ संधान कसं साधता येईल त्याचं साधन तप हे आहे. आणि म्हणून हे तपाचरण प्रत्येक ब्राह्मणानं आपल्या जीवनामध्ये, ब्राह्मणानं नव्हे हो, खरं म्हणजे प्रत्येकानं तपाचरण केलं पाहिजे. महाभारतामध्ये तपाची एक व्याख्या आहे. तपाच्या अनेक व्याख्या आहेत. मला सर्वात प्रिय व्याख्या आहे ती माऊलींची व्याख्या. माऊलींसारखी व्याख्या कोणीच नाही केली. पण तिकडे नंतर येऊया आलो तर. पण महाभारतकारांनी यक्षांना प्रश्न विचारला, किम तपः, तप कशाला म्हणतात. 123 प्रश्नांच्या मध्ये एक प्रश्न हा आहे, किम तपः. याला उत्तर धर्मराजाने जे दिलंय ते तपस्वधर्मवर्तित्वम. तपस्वधर्मवर्तित्वम, आपल्या धर्माचं पालन करणं, आपल्या कर्तव्याला चोखपणे बजावणं, हे खरं तप आहे. आणि हे खरं तप असल्यामुळे महाभारताच्या म्हणजे वेदांच्या सिद्धांताप्रमाणे एखादा व्यापारी जेव्हा चोखपणे व्यापार करतो तो तपच करत असतो. आणि याला उदाहरण, आता गोष्टी सांगत बसत नाही, तितका वेळ नाही आहे. पण कौशिक ब्राह्मणानं, त्या कौशिक ब्राह्मणाला त्या पतिव्रतेनं जे ऐकवलं, तुलाधार वैश्यानं जे ऐकवलं, अरे आम्ही आमची कामं नीटपणे करतो, भगवंताची सेवा म्हणून करतो, हेच तप आहे, हेच तप आहे. जाजरीनं त्या धर्मव्याधानं जाजरीचे डोळे उघडले. तुला एवढं कळलं नाही रे
आई वडिलांची आज्ञा म्हणून तू तपा करता निघालास, पण आई वडिलांची या वयामध्ये सेवा करणं हे तुझं खरं तप होतं. माझं कर्तव्य काय आहे ते कर्तव्य मी नीटपणे करावं, याला तप म्हणतात. तप स्वधर्मवर्तित्व. मग ते कर्तव्य करताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात, अनेक प्रकारची आपल्यासमोर द्वंद्व उभी राहतात. आज वैदिकांचा सन्मान होतो बरं का, पण 25 वर्षापूर्वीची स्थिती जरा आठवा. वैदिकांचे असे सन्मान होत नव्हते, वैदिकांना तसे चांगले दिवस नव्हते. कोणी वैदिक आपला मुलगा त्यानं वेदाध्ययन करावं अशा प्रकारची इच्छा करणारा विरळा दिसत होता. तो बिचारा साहस करेल तेव्हा त्याच्या मनात येत होतं, कारण त्यांना असं वाटत असे की आम्ही हे सगळं करून आम्ही काय मिळवलं, त्याची मुलं त्यांना विचार. पण त्याही स्थितीमध्ये त्यांनी त्या वेदाक्षरांचं संरक्षण करून ठेवलं आणि किती त्याकरता कष्ट झेलले तुम्हाला काय सांगू. तामिळनाडूमध्ये तर ब्राह्मण विरोधी वातावरण पूर्णपणे होतं आणि म्हणून परमाचार्यासारख्यांना विनंती समाजाला अशी करावी लागत होती की मला जास्त नको, मला रोज 1 मूठ भात 1 मूठ तांदूळ द्या. मुष्टिभिक्षा रोज वेद विद्यालयाच्या नावानं 1 मूठ तांदूळ बाजूला काढून ठेवा, महिन्याच्या शेवटी आम्ही ते गोळा करू. अशा प्रकारे वेद विद्यालय चालू. हे तप होतं, ते कष्ट सोसून त्यांनी जे केलं हे तप होतं. आणि एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचा तपस्वी ब्राह्मण, अशा प्रकारचा खरा तपस्वी ब्राह्मण हा जगात दुर्लभ आहे, स्वर्गात सुद्धा दुर्लभ आहे. स्वर्गात सुद्धा तपोद्वंद्व सहन. द्वंद्व म्हणजे हे शीत उष्ण, हानी लाभ, मान अपमान, हे सगळे द्वंद्वच आहेत. या सगळ्या द्वंद्वांना सहन करत, सोसत, पचवत आपला अभ्यास करणं आणि आपली उपासना तशाच प्रकारे हेच तप आहे. समर्थांनी तपाचरण. बाकी जवळून द्या, आमच्या इथे देव सुद्धा तपाचरण करतात. बद्रिकाश्रमामध्ये भगवान नारायण कशा रूपामध्ये दर्शन देतात आपल्याला. पद्मासनात बसलेले भगवान नारायण तपस्या करताय, तपस्या करतात. आणि आजकाल स्थिती अशा प्रकारची झाली की प्रत्येकाला पोटातलं पाणी सुद्धा न हलता सगळं काही तयार पाहिजे. हा जो आपल्या वृत्तीमध्ये अधमपणा आला, त्या अधमपणामुळे समाजामध्ये पुढे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारचं बाहेरचं वातावरण विलासप्रियतेने भरलेलं असताना सुद्धा 108 प्रसरणं या ठिकाणी साकारावी हे सामान्य नाही, हे असामान्य करायचं. आणि त्यात महाराजांनी स्वतः 15 प्रसरणं केली. काय होतं त्यानं? स्वाध्यायात इष्ट देवता. स्वाध्याय जो करतो, स्वाध्यायाचा अर्थ मंत्राचा जप. स्वाध्याय शब्दाचे 2 अर्थ. एक तर ग्रंथांचं वाचन, दुसरा मंत्रांचा जप. स्वाध्यायात इष्ट देवता संपळी. जो कोणी स्वाध्याय करत राहील त्याला आपोआप इष्ट देवतेचं सान्निध्य प्राप्त होतं. त्याच्याशी त्याची चेतना जुळून राहते. ब्राह्मणाचं वैशिष्ट्य जे होतं ना जुन्या काळी, ते याच्यामुळे होतं. ते तपस्वी होते. मी माझ्या पंजोबांची गोष्ट सांगतो. म्हणजे पंजोबांचे भाऊ राजस्थानमध्ये किशनगड या ठिकाणी, तिथून 6 किलोमीटरवरती एक गाव आहे.
सरगाव त्याचं नाव. उभ्या आयुष्यात त्यांनी काय केलं? आमचे डायरेक्ट पंडोबा होते, त्यांनी तर विद्या जोपासली. पण हे जे होते त्यांचे भाऊ महादेव ब्राह्मण, त्यांना फक्त 7 अक्षरं लिहिता येत होती. महादेव ब्राह्मण सही पण अशीच करायची, बाकी शिकले तरी काहीच नव्हते. मग त्यांनी केलं काय? आयुष्यभर केवळ गायत्रीची उपासना केली. शेतात जाऊन बसायचं आणि गायत्रीची आराधना करायची. शेतात उभं आयुष्य. 250 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्या गावामध्ये अजून त्यांनी त्यांचं पडकं घर सांभाळून ठेवलेलं आहे आणि सगळे लोक तिथे दर्शनाकरता जातात. एक महादेवाचं मंदिर बांधलं आणि गायत्रीची आराधना करण्यामध्ये जीवन घालवलं. पण याचा परिणाम हा होता की त्यांच्या घराच्या तिथे जाऊन केलेला प्रत्येकाचा संकल्प, प्रत्येकाची मागणी आजही पूर्ण होते. हा त्या गावचा अनुभव आहे. कारण काय? ती चेतना त्या ठिकाणी शिल्लक आहे. मंत्राला चैतन्य असतं, ते चैतन्य निर्माण करावं लागतं आणि ते निर्माण करण्याकरता त्याचं कमीत कमी एक पुरस्चरण व्हावं लागतं. ते पुरस्चरण नियम पाळून व्हावं लागतं. हे सगळं पुढल्या पिढीला कळण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आणि गायत्री तर धर्मार्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांना प्रदान करणारी अद्भुत ईश्वरी शक्ती आहे. ती त्या सृष्टिकर्त्याची शक्ती आहे. गायत्री ही केवळ सूर्याची आराधना नाही, सूर्याच्या शक्तीची आराधना नाही, सृष्टिकर्त्याच्या शक्तीची ती आराधना आहे. आणि त्यामुळे सर्वं कर्तव्येवाहम नान्यस्ति, दुसरं काही नाहीच आहे. एक त्या चैतन्यानं हे जग भरलेलं आहे, त्या चेतनेनं भरलेलं आहे. त्या सृष्टिकर्त्याच्या चेतनेशी आपल्या मनाची वेवलेन जुळवणं, ती जुळवत राहणं, याचं नाव उपासना. आणि ती उपासना सिद्ध झाली, ती होण्याकरता जे करावं लागतं ते नियमपूर्वक केलेलं तप. अशा प्रकारचं तप म्हणजे पुरस्चरण. आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या या अन्य ठिकाणी डावलल्या गेलेल्या, विसरल्या गेलेल्या पैलूंचा कुणीतरी पुन्हा पुनरुद्धार करण्याची आवश्यकता आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जी स्थानं आहे त्यामध्ये याही स्थानाचं आपलं महत्व आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी येऊन काकांनी तपश्चर्या केली, आपल्या नातवासह तपश्चर्या केली. या सर्वांचं अभिनंदन तर आहे. पण मनापासून सांगतो, सगळ्यात जास्त अभिनंदन मला आमच्या गोविंद महाराजांचं करावंसं वाटतं. कारण प्रपंच, धर्म आणि परमार्थ आणि समाज ही सगळी कसरत सांभाळत राहणं फार अवघड असतं. काकांना काय, काकांनी जप केलं, त्यांना नमस्कार आहे. पण एखादा बसून माळ ओढत बसलेले होते. विवंचना काही नव्हती, मोठी नव्हती. हे सगळे पैलू जीवनाला असले पाहिजे. बघा, काही लोकांनी निश्चितपणे तपाचरण करावं म्हणून काही लोकांनी कष्ट सोसण्याची आवश्यकता असते. समाज सुखी राहावा म्हणून क्रांतिकारकांनी आपली जीवन त्याकरता वेचली. अशा प्रकारे आपल्या घरातनं कुणीतरी तपस्वी व्हावं, त्याच्याकडनं तपाचरण व्हावं, अशा प्रकारची व्यवस्था करणारा जो कोणी असेल त्याचं अभिनंदन करण्याची दानत आपल्यामध्ये पाहिजे. ही फार आवश्यक आहे. आमच्या गोविंद महाराजांनी ते करून दाखवलं. मंजिरीने पण साथ दिली. या सर्वांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. आणि अशा प्रकारच्या सर्व लोकांना एकत्रित आणून हे सुंदर घरटं, भगवंताचं घरटं उभं करणाऱ्या आमच्या दत्तदास महाराजांचंही अत्यंत कौतुक करावं असं वाटतं. वेदांचं पाठांतर करणाऱ्यांचं फार फार अभिनंदन. त्यांनाही
अभिवादन. पण कधी कधी शब्द घोकणं हे प्रारब्धात नसतं, पण त्या शब्दाच्या पलीकडे असलेल्या अर्थाला धरणं हे प्रारब्धात असतं. दिगंबरा शैलेश गुरुजी, ज्ञानेश्वर गुरुजी, सागरजी, प्रतीक. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वेश्वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम 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 जय राम, लक्ष राहू द्या. श्री राम जय राम जय राम, 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 श्री राम जय राम जय राम. ज्यांचं झालं ते बाजूला व्हा. श्री राम जय राम जय राम, 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 श्री राम जय राम जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मातंग जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो आदि पुरुषी अपुंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ सर्वांना विनंती आहे, आपल्या जागेवर बसून राहायचं आहे. एक 5 मिनिट. काय